Yeah. Good morning. Welcome Dr. Ashutosh Sarvi sir. तुम्हा सगळ्यांचं पण मनापासून स्वागत. हटके वेलनेसच्या अंडर आपलं 6वं सेशन आहे आता. आणि खूप महत्त्वाचा विषय आहे स्पाईन. कारण ते स्पाईन हा विषय म्हटलं की मला एक भीती असते. पण आय थिंक वी विल हॅव ऑल अवर डाऊट्स क्लॅरिफाईड बाय डॉक्टर सर. हटकेबद्दल मी थोडंसं नेहमी सांगते की हटके हा इनिशिएटिव्ह लॉकडाऊनमध्ये सुरू झाला. हटके ही ॲक्च्युली ॲक्रोनिम आहे. त्याच्यामध्ये अशी कन्सेप्ट होती की हेल्थ ॲडिटिव्ह टेक्नॉलॉजी, नॉलेज आणि एंगेजमेंट हे विषय आपल्याला महत्त्वाचे जेव्हा आपण लॉकडाऊनमध्ये घरी बसलो होतो आणि निगेटिव्हिटी वॉज अटॅकिंग इच ऑफ अस आणि त्याच्यातून बाहेर कसं पडायचं असं म्हणून सुरुवात केली. आणि हटकेचे आम्ही इंटरव्ह्यू सिरीज घेतली. जवळपास 136 लोकांचे इंटरव्ह्यूज घेतले. those who were thought leaders, different industry leaders, की पॉझिटिव्हिटी कशी वापरायला हवी आयुष्यात. त्याच्यानंतर आणखी म्युझिक सुरू केलं. त्याच्यामध्ये आता जवळपास 65 प्रोग्राम्स झाले आपले. आणि आता हटके बिझनेस हा इनिशिएटिव्ह सुरू केला. तर इट्स अ ग्रेट ऑनर whenever I stand and talk about wellness, which is a need of time. We each of us need to be ensuring that we spend time, get to know about different topics. आणि आपल्याकडे इतके वेल एक्सपर्ट्स येतात आणि जेव्हा मी डॉक्टरांना कुठलाही कॉन्टॅक्ट करतो की असा असा इनिशिएटिव्ह आहे ते अक्षरशः एका पायाला तयार असतात. सो इट्स रिअली ऑनर हॅव यू हिअर आणि थँक्यू सो मच. आय वेलकम यू जस्ट बाय गिव्हिंग दिस सेशन. सरांची ओळख करून देते. आशुतोष सबनीसर हे कन्सल्टंट स्पाईन सर्जन आहे आणि त्यांची स्वतःची ओपस स्पाईन अँड स्पोर्ट्स क्लिनिक सरकारनगरला आहे. त्यांच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनबद्दल सांगायचं असेल तर त्यांनी लोकमान्य टिळक युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज सायन्स MBBS केलं. त्याच्यानंतर FMC मधून ऑर्थोपेडिक्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. मग स्पाईन हा विषय घेतला. मी मगाशी त्यांच्याशी बोलत होते की स्पाईन हा का विषय निवडला असेल. तर ते म्हणाले की जनरली न्यूरोसर्जन्स स्पाईन्स वरती ऑपरेशन करतात आणि ऑर्थोपेडिक त्याच्यात विशेष जात नाही. त्यामुळे त्यांनी हा युनिक विषय घेतला आणि त्याच्यात मास्टर्स केलं. तिथे पुढे त्यांचं त्याच्यानंतर ॲडव्हान्स स्पेशलायझेशन हिंदूच्या हॉस्पिटलमधून झालं. त्याच्यानंतर ही हॅड बीन टू फ्रान्स to advanced spine surgery training. Then he had been to Australia to do the minimally invasive spine surgery. जैसे आपको मला कळलेलं नाही पण सर नक्की सांगतील. So he's extremely powerful, I would say, in terms of his knowledge, experience, and know-how. तर आपण I think we can start with his lecture. I request you to just continue the session. Thank you so much. Thank you. Thank you very much for the kind introduction. I would like to thank Khatke for giving me an opportunity to present my thoughts on this platform. Spine हा एकदम युनिक पार्ट आहे आपल्या बॉडीचा इन रेस्पेक्ट की त्याच्यात जेवढी मोबिलिटी आहे तेवढी स्टेबिलिटी पण आहे. असं कॉम्बिनेशन फार रेअर आहे रिअल लाईफ किंवा इन द ह्युमन बॉडी की जेवढी मुवमेंट आहे तेवढं स्टेबल राहतं. शोल्डर जर घेतला तर मुवमेंट खूप आहे पण डिस्लोकेशन वगैरे कॉमन आहे. तर तसं स्पाईनमध्ये आपण पाहिजे त्या डायरेक्शनला मुव्ह करू शकतो पण ज्या नर्व्ज असतात ते प्रोटेक्टेड असतात स्पाईनमध्ये. सो इट्स व्हेरी स्टेबल स्ट्रक्चर. इट्स अ व्हेरी युनिक अँड इंटरेस्टिंग स्ट्रक्चर आणि त्याच्या काही गोष्टी आज आपण डिस्कस करू. तर या काही गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहे की बेसिक स्ट्रक्चर काय आहे. स्पॉन्डिलोसिस स्पॉन्डिलायटिस जे आपण म्हणतो त्याचा काय अर्थ आहे. स्लिप डिस्क सायटिका कॉमन टर्म्स आहेत. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं ठिसूळ होणं. त्यानंतर
स्पाईनचे इन्फेक्शन्स, काही सिरियस गोष्टी की जे आपल्याला माहिती पाहिजे स्पाईनमध्ये, आणि काळजी कशी घ्यावी स्पाईनची, हे काही अगदी बेसिक गोष्टी आपण कव्हर करणार आहे. यावर काही प्रश्न असतील तर आपण त्याला डिस्कस करू. तर स्ट्रक्चर बघायला टोटल 33 मणके असतात. मानेचे 7 असतात, पाठीचे 12, कमरेचे 5 आणि सेक्रल कॉक्सिक्स मिळून 9 असतात. असं आपलं स्ट्रक्चर आहे. तर 2 मणक्यांच्यामध्ये एक गादी असते ज्याला आपण डिस्क म्हणतो. त्या डिस्कमुळे स्पाईनची मोबिलिटी असते, मुवमेंट डिस्कमुळे असते. हे जर डिस्कचं स्ट्रक्चर बघितलं तर सेंटरला जे डार्क ब्ल्यू कलर दिसते ती जेली असते की ज्याच्यामध्ये पाण्याचं कंटेंट असतं. तर त्याच्याने स्पाईनला लवचिकपणा येतो, त्यातनं मुवमेंट होते सगळी. आणि ही जेली बाहेर कुठे निघू नये म्हणून सराउंडिंग फायबर्स असतात. ते आपलं स्लिप डिस्क म्हणजे थोडक्यात काय होतं, जर पाठीमागच्या भागात जी नस आहे ती नस असते आणि जर ती फायबर्स कुठे टेअर झाले तर ती जेली बाहेर येते त्यातनं आणि नसेवर दाबते, मग त्याला स्लिप डिस्क म्हणतात. MRI बघितला तर तो कसा दिसतो, हा ऑलमोस्ट नॉर्मल स्पाईनचा MRI आहे. आता कसं स्लिप डिस्क होतं, तर वरती तुम्ही डावीकडे बघाल तर ती नॉर्मल डिस्क आहे. ही हळूहळू डिजनरेट होऊन या टेअर्स निर्माण होतात, मग ती अशी बल्ज व्हायला लागते मागे. इथे सगळ्या नसा असतात आणि जास्ती बल्ज झाली की सगळ्या नसांना प्रेस करून आपल्याला पायामध्ये सायटिकासारखं दुखणं जायला लागतं. हे सेम असं पिक्चर दाखवलंय, कशी ती डिस्क बाहेर येते आणि नसेला लागते आणि हे असं पायात पूर्ण दुखणं जातं, त्याला सायटिका म्हणतात. हे वेगवेगळे स्टेजेस असतात स्लिप डिस्कचे, की आधी हे फायबर्स थोडे लूज होतात, शेवटी टेअर होतात आणि मग हे आतली जेली बाहेर येते. बाहेर आली की ती नावला इरिटेट करून न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स ज्याला म्हणतो ते सुरू होतात. आता डिस्कचे प्रॉब्लेम यायला काय कारण आहेत? कॉमन, सगळ्यात कॉमन की लोक मला विचारतात मला काय झालं आहे, तर काय झालं त्याला काही कारण नसतं सच, कारण कोणामध्ये कधीही होऊ शकतं स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम. तर आम्ही त्याला म्हणतो कॉन्स्टिट्यूशन, की आई वडिलांमध्ये आहे जेनेटिक हेरिडिटी, त्यांना त्यांच्या मुलांना होण्याचे चान्स जास्ती असतात. विथ एजिंग जसं ते फायबर्स वीक होतात, जेलीतलं वॉटर कंटेंट कमी होतं, तर ते एकदा कमी झालं की जो फोर्स ट्रान्समिशन आहे तो सगळ्या डायरेक्शनला इक्वली होत नाही. म्हणजे हे जे फायबर्स आहेत किंवा हे जर चित्र बघितलं तर हे जेव्हा यात भरपूर वॉटर कंटेंट असतं तेव्हा याच्यात जे फोर्स पडतात, जे एक्शियल प्रेशर पडतं, हे फोर्स सगळ्या डायरेक्शनला इक्वली ट्रान्समिट होतात. पण जसं एज वाढत जातं यातलं पाणी सुकत जातं आणि मग हे फोर्स ट्रान्समिशन अनइक्वली होतं. त्याचबरोबर हे फायबर्स या भागात वीक असतात, त्यामुळे इथून ते टेअर होऊन हे बाहेर येतात. तर तसंच स्लिप डिस्क होतं. एज रिलेटेड जे सुकणे म्हणा किंवा जे डिस्कचं डिजनरेशन आहे त्याच्यामुळे स्लिप डिस्कचे प्रॉब्लेम येतात. दुसरं एन्व्हायरमेंट असतं की लाईफस्टाईल इश्यूज, लॅक ऑफ एक्सरसाइज जे आजकाल कॉमन आहे, किंवा बसून जास्ती कामं करतो किंवा बॅड पोस्चर, कसं बसावं उठावं हे लोकांना बऱ्याच वेळा माहीत नसतं. खूप काळ बसून काम किंवा रस्ते खराब, खूप लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल असतात लोक, म्हणजे आमच्याकडे 50-50 किलोमीटर रोज ट्रॅव्हल करतात कामासाठी, जे स्पाईनसाठी जरा अवघड आहे. त्यानंतर लिफ्टिंग वेट्स अँड ट्विस्टिंग, ही जी ट्विस्टिंग मुवमेंट आहे ती वाईट आहे. नुसतं बेंडिंग एवढं वाईट नाही, जेवढं उचलून मी असं ट्विस्ट केलं ते सगळ्यात जास्त स्ट्रेस स्पाईनवर स्लिप डिस्कचे मॅक्सिमम चान्स आहे. तर बेंडिंग अँड ट्विस्टिंग शुड बी अवॉइडेड. तर प्रिव्हेन्शनसाठी डाएट चांगलं पाहिजे, त्याच्यामध्ये हेल्दी फूड न खाता प्रोटीन, कॅल्शियम बेस्ड डाएट, ज्याच्याने हेल्थ चांगली राहते, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स वगैरे. रेग्युलर एक्सरसाइज करणे कोणत्याही प्रकारचा, ॲटलिस्ट 1 hour ऑफ एक्सरसाइज इज व्हॉट वी रिकमेंड डेली. ओव्हरऑल कार्डियक हेल्थ म्हणा, स्पाईन हेल्थ म्हणा, जॉईंट्सच्या हेल्थसाठी. स्पाईनसाठी स्पेसिफिकली हे कोर अँड हिप स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज असतात. कोर म्हणजे जे आपल्या स्पाईनच्या लगत जे मसल्स आहेत तर त्यांना स्ट्रेंथन केलं तर ते
त्यानंतर फ्रिक्वेंट चेंज ऑफ पोस्चर अँड ब्रेक सेटवर लोक 8-8 तास बसून काम करतात, हालत पण नाही जागेवर. तर ते मसल्स सगळे जातात आणि सगळं प्रेशर स्पाईनवर जातं आणि मग बॅक पेन, नेक पेन वगैरे निर्माण होतो. तर तुम्ही आम्ही रिकमेंड करतो जनरली 1 ते 1.5 तासाला थोडा ब्रेक घ्यायचा, 5 मिनिटाचा थोडं स्ट्रेच करायचं, चालू घ्यायचं, परत बसायचं. तर असे फ्रिक्वेंट ब्रेक्स दिले. त्यानंतर राईट वे ऑफ बेंडिंग अँड लिफ्टिंग, ते नंतर फोटोज दाखवले कसं बेंड करावं, कसं उचलावं आणि अवॉइड रिचिंग आउट फॉर ऑब्जेक्ट्स. स्लिप डिस्कचं एक ते कारण आहे की आपण आमची वस्तू जेव्हा रिच आउट करून घेतो तेव्हा आपला जो लिव्हर आर्म असतो, जो स्पाईनपासून जे डिस्टन्स आहे त्या वेटचं ते जेवढं जास्ती तेवढं त्याचं प्रेशर स्पाईनवर असतं. तुम्ही वस्तूच्या जवळ जा आणि ती जवळ उचला. So that will prevent load on the spine. दुसरा कॉमन गोष्ट आहे एज प्रमाणे होणारी ऑस्टिओपोरोसिस, हाडं वीक होतात. तर याला 3 कॉमन लोकेशन्स आहेत जे तुम्ही ऐकले असतील. ओल्ड एजमध्ये कुठे फ्रॅक्चर होतो, एक हिपचा फ्रॅक्चर, एक स्पाईनचा फ्रॅक्चर असतो आणि एक रिस्टचा मनगडात फ्रॅक्चर. हे सगळ्यात कॉमन फ्रॅक्चर आहेत एज प्रमाणे होतात. त्याचं कारण आहे की ही जी बोनची डेन्सिटी आहे ही हळूहळू विरळ होत जाते. बोनमध्ये कॅव्हिटीज निर्माण होत जातात कारण हे बोनचं कंटेंटच कमी होत जातं. तर हे जसं हेल्दी बोन आहे हे विरळ झालेलं बोन आहे. तर हे तुम्हाला एक्सरेमध्ये आम्हाला अंदाज येतो. त्याला वेगवेगळ्या टेस्ट आहेत की किती बोन डेन्सिटी कमी आहे आणि मग त्याला ट्रीटमेंट आहे त्याप्रमाणे. तर इफेक्ट काय ऑस्टिओपोरोसिसचा? तर एक आहे की तुमचं पोस्चर बदलत जातं. हे जे फॉरवर्ड बेंडिंग आहे ते कारण हे मणके असे दबत जातात हळूहळू, त्यामुळे आपण हळूहळू पुढे वाढत जातो. आता याला बेस्ट आहे की मागच्या मसल्सना स्ट्रेंथन करायचं. पाठीचे मसल्स तुम्ही जर स्ट्रेंथन केले तर तुम्ही तेवढं स्ट्रेट राहा. दुसऱ्या हाडाची स्ट्रेंथ तुम्ही मेंटेन ठेवली तर ते फ्रॅक्चर होऊन आपला पुढे बेंडिंग हळूहळू नाही होणार एज प्रमाणे. तर हे जे सिनाईल कायफोसिस आहे हे प्रिव्हेंट करायला अजून एक गोष्ट आहे काठी वापरतात लोक. दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड थिंग फॉर नीज ॲज वेल ॲज स्पाईन. काठीने तुम्ही स्ट्रेटही राहू शकता, त्याचं प्रेशर काठीच्या थ्रू ट्रान्समिट होतं, त्यामुळे पुढे तुम्हाला सपोर्ट मिळतो, बेंडिंग अवॉइड होतो. ते ऑल्सो इज द रिकमेंडेशन वी गिव्ह. अजून इफेक्ट्स आहेत हे असे हाडाचे फ्रॅक्चर्स होतात, कोलॅप्स होतात. हे फ्रॅक्चर्स बिनाईन असतात, याला फार काही सिरियस फ्रॅक्चर आम्ही म्हणत नाही. हे खूप कॉमन आहेत. काही लोकांना नुसतं शिकलो आणि सडनली पाठ दुखायला लागली असं होतं, काहीतरी वजन उचललं पाठ दुखायला लागली. काही लोक स्लिप होऊन घेतले, ते पडले आणि फ्रॅक्चर झाला. की तुमची बोन किती वीक आहेत याच्यावर ते फ्रॅक्चर्सचं प्रमाण आहे. काही लोकांना लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि त्यापासून पाठ दुखायला लागली. असे सिम्पटम्स जनरली असतात. खोकला शिंका आली की दुखतं, झोपेत वळताना दुखतं. हे सगळे असे फ्रॅक्चर्समुळे होतात. ते जनरली 3 ते 4 आठवड्यात स्वतःने भरून येतात. जनरली काही करावं लागत नाही. These are very benign, but at the same time these fractures are ones which require surgery. The hip fracture जर झाला तर 100% सर्जरी लागते, काही कन्झर्वेटिव्ह रोल नाही. हे ऑस्टिओपोरोसिसमुळेच होतात, हाडाच्या बेंडिंगमुळे. सिमिलरली रिस्ट फ्रॅक्चरला तर थोडे बसून प्लास्टर किंवा काहीतरी पेन वगैरे घालावी लागते बऱ्याच वेळा. तर सगळ्यात यातला डेंजरस हिप फ्रॅक्चर आहे, ज्याला सर्जरी लागतेच. नेक्स्ट रिस्ट आहे आणि लास्ट आहे स्पाईनचा, त्याला फार रेअरली काही इंटरव्हेन्शन लागतं. सिमिलरली ऑस्टिओपोरोसिसची काय कारण, तर बरेच लोक फॅमिलीजमध्ये राहतात की घरात सगळ्यांचेच बोन्स वयाप्रमाणे वीक असतात, त्याला चेंज करणं अवघड आहे. सो व्हॉट आर द चेंजेबल फॅक्टर्स? तर आपल्या बोनची जी डेन्सिटी असते, घनता, ही बोनचे 2 प्रोसेसेस आहेत, एक फॉर्मेशन आणि एक ॲब्झॉर्प्शन. 2 टाईपचे सेल्स असतात. एक सेल्स बोन बनवतात आणि एक सेल्स ते खातात. हे बॉडीचं नॅचरल मेकॅनिझम आहे. याचा रोल नॅचरल फिजिओलॉजीमध्ये काय आहे की आपल्या बॉडीवर जे स्ट्रेसेस येतात, आपण आता उद्या नवीन काही खेळ खेळायला लागलो, नवीन काही ॲक्टिव्हिटी सुरू केली, तर वेगवेगळ्या डायरेक्शन
ॲडिक्शन ते स्ट्रेसेस येतात, त्याला बोननी त्याप्रमाणे ॲडजस्ट व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी जे फक्त बोन फॉर्मेशन झालं तर ते रिमॉडेलिंग नाही होणार जसे आपल्या रिक्वायरमेंट येतात. त्यामुळे बोन इटिंग सेल्स पण असतात की जे या भागात काही स्ट्रेस येत नाही आहे तिथलं बोन काढतात, जिथे जास्ती स्ट्रेस आहे तिथे बोन डेपॉझिट होतं. तर असं 2 प्रकारचे सेल्स असतात. तर बोन फॉर्मेशनचे जे सेल्स आहेत ते 40 वर्षापर्यंतच ॲक्ट करतात, पण बोनचे इटिंग सेल्स आहेत ते लाईफ लॉंग आहेत. म्हणजे 40 नंतर बोन फॉर्मेशन कमी होत जातं, हळूहळू बंदही होतं, पण बोन इटिंग आहे ते चालू राहतं. तर त्यामुळे तुमची जी बोन डेन्सिटी 40 वर्षाला आहे किती चांगली, त्याच्यावर तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस किती होईल हे प्रेडिक्ट करता येतं. तर तुमचे बोन्स खूप स्ट्रॉंग आहे, हेल्दी लाईफस्टाईल आहे, खूप ॲक्टिव्ह आहात तुम्ही, तर तुमचे बोन स्ट्रॉंग असतात. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचे चान्स कमी किंवा उशिरा. आता काय झालं की एज एक्सपेक्टन्सी वाढली, लोक 80, 90, 100 पर्यंत जातात. जेवढं जास्त जगणार ऑस्टिओपोरोसिस होणारच. तर इट्स अ एज बेस्ड प्रोसेस. जेवढं जास्ती एज तेवढं ऑस्टिओपोरोसिस होणार, तेवढं काळ ते बोन इरोड होत राहणार. दुसरं लाईफस्टाईल, सेडेंटरी वर्सेस ॲक्टिव्ह. सेडेंटरी लाईफस्टाईल असेल तर बोनची जे बोनचं असं आहे की ज्याच्यावर जेवढं प्रेशर पडेल तेवढं ते अजून स्ट्रॉंग होतं. त्यामुळे तुमची जेवढी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल तेवढे बोन स्ट्रॉंग असतात. डाएट ऑब्विसली तुमचं जंक फूड खाणं, सोडा ड्रिंक्स हे सगळ्याने बोन इरोड होतं. कॅल्शियम आणि प्रोटीन बेस्ड डाएट असेल तर बेसिकली बोन म्हणजे काय आहे, कोलॅजन फायबर्स आहेत, म्हणजे प्रोटीन फायबर्स आहेत, त्याच्यात कॅल्शियम डिपॉझिट झालेले आहे, कॅल्शियम आणि फॉस्फरस. ऑफकोर्स सनलाईट एक्सपोजर. तर प्रिव्हेंट अल्कोहोल, स्मोकिंग याच्याने बोन लॉस होतो. त्यामुळे ते फार क्वांटिटीत नको, अगदी कोणी असेलच औषधं मिनिमल केलं तर चालतं. रेग्युलर स्ट्रेंथ ट्रेनिंग. बोनचं असं आहे की लोडिंग जेवढं आहे तेवढं बोन फॉर्मेशन आणि स्ट्रेंथ वाढते. सिमिलरली जे बोन्सच्या मसल्स आहेत ते खूप स्ट्रॉंग असतील तर तुमचे बोन्स हे स्ट्रॉंग होतात, कारण ब्लड सप्लाय थोडा चांगला असतो. त्यामुळे मसल ट्रेनिंग, लोक कार्डिओ म्हणून पळायला जातात, चालायला जातात, त्याबरोबर आम्ही रिकमेंड करतो एजप्रमाणे थोडं स्ट्रेंथ ट्रेनिंग पाहिजे, जे जिम टाईपचं ट्रेनिंग ते आठवड्यात 2 ते 3 वेळा तरी पाहिजे. त्याच्याने बोनची स्ट्रेंथ जास्ती वाढते, ऑस्टिओपोरोसिस प्रिव्हेंट होतं. आउटडोर ॲक्टिव्हिटीज, त्याच्यामुळे सनलाईट एक्सपोजर. आता सनलाईट एक्सपोजरचा कॉमन कन्सेप्ट आहे की कोवळं ऊन लागतं. कोवळं ऊन नाही लागत, व्हिटॅमिन डी साठी 10 नंतरचं ऊन लागतं. 10 ते 3 या पिरियडमधलं ऊन कारचेतनं आलेलं नाही चालत. डायरेक्ट सनलाईट, हे लोक कारमध्ये बसतात आमच्या रोज अंगावर ऊन येतं ते नाही चालत. डायरेक्ट सनलाईट ऑन स्किन, ठीक आहे, आणि स्किनवर पडायला पाहिजे, कपड्यांवर नाही. तर हे सगळं मिळून येणं जरा अवघड आहे आजच्या काळात. आपले मॅक्झिमम काम इंडोर असतं, जरी बाहेर गेलो तरी 8-9 वाजतापर्यंत आपण आत येतो घरी. परत 10 ते 3 मध्ये ऊन लागणं जरा अवघड आहे. तर त्याचा अल्टरनेटिव्ह आपण व्हिटॅमिन डी मधनं घेतो. तर दॅट इज वॉट वी रिकमेंड. आणि व्हिटॅमिन डीचा रोल आहे 2 आहे. एक आहे पोटात कॅल्शियम ॲब्झॉर्ब करणे. तुम्ही समजा फक्त कॅल्शियम खात राहिले तर ते पोटात जाऊन जे ॲब्झॉर्ब ब्लडमध्ये जायला पाहिजे ते कॅल्शियम हे व्हिटॅमिन डी करतं. आणि दुसरं आहे जे ब्लडमधलं कॅल्शियम बोनमध्ये डिपॉझिट करणे, हे व्हिटॅमिन डी करतं. त्यामुळे व्हिटॅमिन डी तुम्ही नुसतं कॅल्शियम घेऊन व्हिटॅमिन डी बरोबर लागतं. आता ऑस्टिओपोरोसिस झालं तर त्याला ट्रीटमेंट काय? पहिलं डायग्नॉसिस असतं, म्हणजे एक्सरेवर अंदाज येतो की आहे ऑस्टिओपोरोसिस. त्याचं डेफिनेटिव्ह डायग्नॉसिसला फक्त ही एकच टेस्ट आहे, डेक्सा स्कॅन. ते मोठं मशीन आहे एक्सरे सारखं, त्याला एक 10 ते 15 मिनिटात ती टेस्ट होते आणि त्याचा स्कोर येतो, स्कोर, त्याच्यावर ऑस्टिओपोरोसिस. बरेच ठिकाणी छोट्या क्लिनिक्समध्ये, पेरिफेरीमध्ये काचेच्या इथे मशीन फिरवून ते बोन डेन्सिटी सांगतात, ते रिलायबल
अल्ट्रासोनिक डेन्सिटी असते, त्याची व्हॅल्यू तुम्ही रिलायबल आहे आणि बहुतेक लोकांमध्ये ऑस्टिओपोरोसिस आहे म्हणून सांगतात. तर ही गोल्ड स्टँडर्ड टेस्ट. जसं स्पाईनसाठी MRI करतात तसं ऑस्टिओपोरोसिससाठी डेक्सा स्कॅन करतात. कोणत्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये डेक्सा स्कॅनचं मशीन असतं. तर त्याचा हा टी स्कोर म्हणून येतो. सो इट्स नॉट अ ॲब्सोल्यूट व्हॅल्यू, इट्स अ पॉप्युलेशन स्टॅटिस्टिक. तर ज्यांना स्टॅटिस्टिक्स माहिती आहे त्यांना टी स्कोर म्हणजे काय ते माहिती आहे. तो जो बेल शेप कर्व असतो त्यांचे इकडचे 2.5च्या खाली ते सगळे ते म्हणून -2.5. तर 0 म्हणजे मधली व्हॅल्यू, -2.5 जे आहे त्याच्या खाली ज्यांचा आहे त्यांना ऑस्टिओपोरोसिस म्हणून डिफाईन करतात. तर बेसिकली सांगण्याचा उद्देश आहे की तो स्कोअर तुम्हाला त्या रिपोर्टमध्ये मिळतो आणि ते हिप आणि स्पाईन या भागाची आपण डेन्सिटी बघतो. त्याच्यात -2.5 किंवा त्याच्यावर कमी असेल तर ट्रीटमेंट लागते आणि फ्रॅक्चर रिस्क इज हाय. तर ट्रीटमेंटमध्ये जे कॅल्शियम, आता बरेच लोक आमच्याकडे येतात की ऑस्टिओपोरोसिस आहे, डिटेक्ट झालं, फ्रॅक्चर्स होत आहेत, पण आम्ही आयुष्यभर कॅल्शियम विटॅमिन डी घेतोय नियमितपणे, रोज एक गोळी आम्ही घेतो, तरी आम्हाला कसं झालं? कारण कॅल्शियम आणि विटॅमिन डी ही सप्लिमेंट आहे. सप्लिमेंट म्हणजे समजा आपण एक्सरसाइज करत असू तर प्रोटीन खातो, नुसतंच बसून प्रोटीन खाल्लं तर मसल बिल्ड होत नाही. जेव्हा एक्सरसाइज करतो त्याच्याबरोबर प्रोटीन घ्यायचं. त्याचप्रमाणे बोन फॉर्मेशन व्हायला पाहिजे, मग कॅल्शियम विटॅमिन डी विल हेल्प इन फॉर्मिंग दॅट बोन. तर ते जे सेल्स आहेत बोन फॉर्मिंग, जे 40 वर्षानंतर त्यांची ॲक्टिव्हिटी कमी होते, त्यांना स्टिम्युलेट करायला काही मेडिसिन्स आहेत. तर दीज आर द मेडिसिन्स यूज्ड फॉर ऑस्टिओपोरोसिस. कॅल्शियम विटॅमिन डी सप्लिमेंट म्हणजे तुम्ही एकदा बोन फॉर्मेशन स्टिम्युलेट केलं की मग कॅल्शियम विटॅमिन डी घ्यायला पाहिजे आणि प्रोटीन्स घ्यायला पाहिजे. तर त्यात 3 प्रकार आहेत सध्या, अजून नवीन येत आहेत. सध्या जे आम्ही वापरतो एक असतं हे डेली घ्यायचं इंजेक्शन 2 वर्षासाठी, इन्सुलिन सारखं असतं ते, त्यामुळे तुम्हाला स्वतः घरी घेता येतं, रोज एकदा लावून घ्यायचं. हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे नवीन सेल्स बोन फॉर्म करायला. नेक्स्ट आहे डेदोसुमाब, हे रिलेटिव्हली नवीन आहे. हे 5 ते 10 वर्षापर्यंत सेफली वापरता येतं, दर 6 महिन्याला घ्यायचं. याच्याने बोन लॉस कमी होतो आणि बोन फॉर्मेशन वाढतं. झॉलिड्रॉनिक ॲसिड हे थोडं जुन्या काळाचं इंजेक्शन आहे, याच्याने फक्त बोन लॉस कमी होतो, बोन फॉर्मेशन एवढं स्टिम्युलेट होत नाही. पण याचे बरेचसे साईड इफेक्ट्स आहेत, जे पण हे स्वस्त आहे, त्यामुळे ज्यांना परवडत नाही, गरीब लोक येतात त्यांना म्हणतो आम्ही ॲटलिस्ट घ्या, वर्षात एकदा ते IV इंजेक्शन द्यायचं असतं. पण चांगल्या क्लासच्या लोकांना हे 2 ऑप्शन्स आर बेटर. आणि ट्रीटमेंटसाठी जे प्रोसिजर आहे ते आहे व्हर्टिब्रोप्लास्टी. म्हणजे थोडक्यात जर ते आवरायचं असेल याचा प्रॉब्लेम, तर असा फ्रॅक्चर झाला तर पहिले 3 आठवडे तर आपण रेस्ट, मेडिसिन्स वगैरे वगैरे देतो. त्याच्यानंतर एक पेन राहिला, फार पेन आहे, चालणं फिरणं अवघड आहे, तर आपण MRI करतो. ज्यांचा हा फ्रॅक्चर युनाईट होत नाही त्यांना अशी कॅव्हिटी फॉर्म होते. पांढऱ्या रंगाचं हे पाणी आहे, पाणी हाडामध्ये पाणी झाले, जे कॅव्हिटी झाली त्यात फ्लुइड आहे. तर याला ही कॅव्हिटी हलत राहतात, त्यामुळे पेन्स. त्यांना आपण लोकल ॲनेस्थेशिया खाली अशी निडल घालतो. लिक्विड सिमेंट असतं, जसं हे सिमेंट आहे तसं बॉडीत वापरायचं एक सिमेंट आहे, तर तसं लिक्विड आम्ही मिक्स करतो. पावडर असतं, लिक्विड असतं, ते मिक्स करायचं आणि 15 मिनिटांनी ते घट्ट दगड होतो त्याचं सिमेंट सारखं. याला व्हर्टिब्रोप्लास्टी म्हणतात, व्हर्टिब्रोप्लास्टी सिमेंट म्हणतात. ते मिक्स करून या निडलच्या थ्रू आम्ही इंजेक्ट करतो, ते असं हाडात पूर्ण भरतं आणि इन्स्टंट पेन रिलीफ लोकांना असतो. इन्स्टंट म्हणजे जेव्हा ते येतात असं घेऊन तेव्हा त्यांना बेडमध्ये हलणंही पेनफुल असतं. हे प्रोसिजर झाल्यावर ते चालत बाहेर जातात.
इतका चांगला त्याचा रिलीफ आहे. लोकल अनेस्थेशिया प्रोसिजर वन डे मध्ये ते सकाळी येऊन संध्याकाळी जाऊ शकतात घरी. सो दिस इज वन ऑफ द मिनिमली इन्व्हेसिव्ह म्हणा किंवा थोडक्यात एज 90 वर्षाच्या माणसाला जायला काय. बरेच लोक या वयात काही करता येत नाही म्हणून बसतात. तर हे एकदम सिंपल प्रोसिजर आहे ज्याच्याने इन्स्टंट रिलीफ आहे आणि काही फार अवघड काम नाही. त्याच्यात एकापेक्षा जास्त वर्टिकल हो, बरेच लोक मल्टिपल लेवल्सला करतात. पण या एजमध्ये तुम्ही MRI केला तर त्यांना एक 4-5 फ्रॅक्चर कुठे कुठे असतात. तर त्यातला आम्ही हे बघतो की आता त्रास कशाने होतोय तेवढंच इंजेक्ट करायची गरज आहे. 10 ठिकाणी सिमेंट इंजेक्शनची गरज नाही. जो फ्रॅक्चर हील होऊन गेलाय त्याला त्या सिमेंटची नाही गरज. जिथे अशी कॅव्हिटी झाली तिथेच सिमेंट जातं. जिथे कॅव्हिटी नाही आहे तिथे जबरदस्ती सिमेंट घालायला गेलं ते लीक होतं बाहेर आणि स्पाईनमध्ये जाऊन ते कॉर्डवर प्रेशर येतं विच इज अ सिरियस कॉम्प्लिकेशन. त्याला होतं सर्जरीच लागते. सो इंडिकेशन इज इम्पॉर्टंट. आम्हाला बरेच वेळेला आठवडाभर फ्रॅक्चर झाला आहे सिमेंट घाला म्हणून येतात. आठवड्याभरच्या फ्रॅक्चरला नाही घालत किंवा आत्ताच झाला आहे घाला. इट इज व्हेरी रिस्की इन फ्रेश फ्रॅक्चर. कारण बरेच फ्रॅक्चरच्या लाईन्स असतात, कॅव्हिटी नसते. तुम्ही इंजेक्ट केलेलं ते कुठेही लीक होऊ शकतो. याचा मेन प्रॉब्लेम आहे सिमेंट लिकेज. ते पुढे जाऊ शकतं. पुढे ब्लड वेसल्स असतात, मागे स्पायनल कॉर्ड असतो. त्यामुळे कॅव्हिटी झाल्याशिवाय प्रोसिजर नाही करता येत. माझ्या प्रॅक्टिसमध्ये मिनिमम 3 आठवड्यानंतरच हे सांगतो. डे 1ला ही प्रोसिजर नाही. दुसरा पॉईंट दिस इज अ सॅल्वेज प्रोसिजर. तरुण मनुष्य आहे 30-40-50 वर्षाचा, त्याच्यासाठी हे नाही आहे. त्याचं फ्रॅक्चर हील व्हायला पाहिजे. नाही झालं तर त्याला काय कारण आहे किंवा अनस्टेबल आहे का त्याला सर्जरी असं सर. त्याच्यात सिमेंट नाही होत. हे म्हणजे 60+, 70-80 त्या वयात करायचं प्रोसिजर. सॅल्वेज म्हणजे हाड नाही भरलं तिथे सिमेंटचा एक दगड टाकला एवढंच. साहित्याशी काय संबंध आहे? हे याच्यामुळे जर हाड मागे स्लिप होऊन नसेल दबाव आला तर न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स येऊ शकतात. इट्स नॉट नेसेसरी सायटिका. सायटिका हा एक कॉमन टर्म प्रचलित आहे. सायटिकाचा प्रॉब्लेम फक्त या 2 लेवलच्या स्लिप डिस्कलाच येतो. त्याच्यावरती त्याला सायटिका म्हणत नाही. लोक सायटिका म्हणतात पण ती सायटिक नर्व आहे. त्याचं फॉर्मेशन L4, L5 आणि S1 या 3 लूप्स म्हणूनच होतं. त्याच्यावरती मग पुढे मांडीला झालं तर ते सायटिका नाही. हे फिमोरल नर्वचा प्रॉब्लेम. हे टेक्निकल आहे. पण मग सायटिकासाठी काय करता येईल अशी पण तुम्ही सायटिकाला ओके ते जे स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये 80% लोक जी बाहेर निघालेली डिस्क आहे ही 80% लोकांमध्ये ती बॉडीच्या रिॲक्शन विरघळून जाते. त्याला काही करावं लागत नाही. सो ट्रीटमेंट इज कन्झर्वेटिव्ह. आता त्या दरम्यान तुम्ही आयुर्वेदिक काही घेतलं, होमिओपॅथी घेतलं, फिजिओथेरपी घेतली, काहीतरी युनानी घेतलं तर लोकांना वाटतं त्याच्याने आमचं सायटिका झालं की 80% लोक जरी असेच बसून राहिले तरी ठीक होईल. कारण त्यात 2च गोष्टी. either they get better or they require surgery. Getting better is a natural healing. बाहेरचे काही फॅक्टर्स तर इन्फ्लुएन्स नाही करत. सो हा मिसकन्सेप्शन आहे की आम्ही यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला काहीतरी ट्रॅक्शन दिलं, एक्सरसाइज दिली आणि आम्ही बरे झालो. ते तुम्ही अशी बरे होणार होता पण तुम्ही त्या दरम्यान काय केलं यू ॲट्रिब्यूट इट टू दॅट. सायंटिफिकली 80% पीपल गेट बेटर विदाउट एनिथिंग. 20% who don't get better require surgery. आणि युजली हे प्रोसेस महिन्याभरात होऊन जातं. त्याच्या पुढे जर तो पेन तसाच राहिला, चालता येत नाही, दुखते आता मध्ये जे इंजेक्शन देतात स्पाईनमध्ये ते पेन रिलीफचं एक मेजर आहे. म्हणजे आपण जिथे स्लिप झाली आहे तिथे निडल घालतो, एक्सरे गायडन्स आणि इंजेक्शन. दॅट इज नॉट पेन रिलीफ. जर हा निघालेला पार्ट विरघळला नाही तर त्याला सर्जरीच लागणार. इंजेक्शन नाही जाणार. इंजेक्शन इज वन ऑफ द पेन कंट्रोल मेजर्स.
तसं फिजिओथेरपी एक्सरसाइज ॲक्टिव्हिटीज नाही देत. बेड रेस्ट आणि पेन कंट्रोल दोनच गोष्टी असतात. एकदा ते ठीक झालं की मग एक्सरसाइज असतात. आता एक कॉमन प्रॉब्लेम स्पेशली इंटरनल इन्फेक्शन मणक्याचं. स्पाईनचा ब्लड सप्लाय खूप जास्ती आहे, खूप वॅस्क्युलर स्ट्रक्चर आहे, त्यामुळे कुठेही शरीरात इन्फेक्शन असेल ते स्पाईनमध्ये स्प्रेड होऊ शकतो. कॉमनेस्ट आहे ट्युबरक्युलोसिस, जे स्पाईनमध्ये तर लंग्समध्ये कधी कोणाला होऊन गेलं किंवा नाही जरी झालं, बॅक्टेरिया लंग्समध्ये सगळ्यांचे असतात भारतात, डॉर्मंट असतात. काही कारणाने आपली इम्युनिटी कमी झाली तर ते बॅक्टेरिया स्प्रेड होऊन स्पाईनमध्ये जाऊन त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं. स्पाइन इन्फेक्शन ही मेडिकल डिसीज आहे, सर्जिकल नाही. हे म्हणजे आम्ही ऑर्थोपेडिक सर्जन्सने सांगतो, त्याच्यात सर्जरी करायच्या गडबडीत पडू नका. इट इज अ मेडिकल डिसीज, इट्स ट्रीटमेंट इज मेडिसिन्स. तो जो काही बॅक्टेरिया आहे, फंगस आहे, काय आहे, त्याला मेडिसिन्स द्यावे लागतात, सर्जरी नाही. तुम्ही जर योग्य मेडिसिन नाही दिले, तुम्ही कितीही उत्तम सर्जरी करा ती फेल होणार, कारण तो बॅक्टेरिया वाढत जातो, हाडाला घात जातो आणि तुम्ही जे काही स्क्रू घातले सगळे लूज होतात. सो इन्फेक्शन ऑफ स्पाइन और एनिवेअर इन द बॉडी इज अ मेडिकल डिसीज. त्याला योग्य ती औषधं लागतात, सर्जरी नाही. सर्जरी त्या इन्फेक्शनच्या कॉम्प्लिकेशन्ससाठी लागतं. आता नसेवर प्रेशर येऊन पाय कमजोर पडलाय, हाड अस्थिर झालंय, खूप हलतंय, तर तेव्हाच त्याला सर्जरी लागते. फक्त इन्फेक्शन झालं म्हणून सर्जरी नाही, तर बायोप्सीला. बायोप्सी लोकल ॲनेस्थेशिया खाली होते, जशी व्हर्टिब्रोप्लास्टीमध्ये आपण निडल घातलेली अशी निडल हाडात घालून हाडाचा एक बारीक पीस आपण काढतो किंवा जिथे पस आहे त्या पसमधून एक सॅम्पल घेतो, लॅबमध्ये चेक करतो काय इन्फेक्शन आहे, त्याला काय अँटीबायोटिक काम करत आहे बघतो, ते सुरू करतो. दे गेट बेटर विदिन अ मंथ. पीपल आर ऑलमोस्ट पेन फ्री. त्याचे काय सिम्पटम्स काय, इन्फेक्शन झालं आहे कसं? इन्फेक्शन नॉर्मली बॅक पेन असतो किंवा नेक तिथे इन्फेक्शन आहे. त्याच्यानंतर ताप कधी कधी येतो, फिवर, वेट लॉस, टीबीमध्ये. इन्फेक्शनचं पेन जास्त सिव्हिअर असतं, नॉर्मल बॅक पेनसारखं नसतं. काही लोडिंग झालं, झोपेत वळले तर ते दुखतं. सो पेन इज अ बिट मोर दॅन जे नॉर्मल झीज वगैरे स्लिपनेस, त्याच्या पेनपेक्षा जास्ती पेन असते. त्याच्यात पेशंट थोडा सिक दिसतो, असं आम्हाला म्हणजे ते चेहऱ्यावरनं कळतं की याला नॉर्मल हा बॅक पेन नाही आहे, काहीतरी वेगळं आहे. दे डोंट लुक हेल्दी. आता काही ब्लड टेस्ट असतात, या अशा बऱ्याच गोष्टी. नर्ववर प्रेशर आलं तरच ते सायटिक होणार, नाहीतर बॅक पेन हा प्रिडॉमिनंट सिम्पटम असतो. आणि मग ऑफकोर्स डायग्नोस्टिक इज MRI. कुठेही शंका वाटल्याने MRI करतो. तर बायोप्सीचा रोल आहे अर्ली डिटेक्शन, ॲक्युरेट डिटेक्शन आणि ॲप्रोप्रिएट ट्रीटमेंट. हे उदाहरण आहे की जे सर्जरी कोणाला लागते, तर हे इन्फेक्शन खूप वाढलं आहे, इथे मेंदू आहे, इथून हा स्पायनल कॉर्ड येतो, पूर्ण दबला गेला आहे. त्याच्यात या पेशंटच्या पायामध्ये काहीच ताकद राहिली नव्हती, हालतच नव्हते, चालताच येत नव्हतं त्याला. अशा लोकांना सर्जरी लागली. पुढे जाऊन ते सगळं काढून, हा पार्ट काढून इथे स्पेसर, प्लेट, स्क्रू वगैरे लावून ही सर्जरी लागते मानेची. हे एवढं जर झालं, नसेवर दबाव आला, पायात कमजोरी आली, मग सर्जरी लागते, नाहीतर बायोप्सी आणि मेडिसिन्स. आता सर्जरी झाल्यावर मेडिसिन्स लागतात, हे सॅम्पल आम्ही पाठवतो, कोणतं इन्फेक्शन बघून त्याचे मेडिसिन लागतात, नाही हे सगळं फेल होणार, सगळं टिकून येणार. तर रेड फ्लॅग्स काय, म्हणजे काय गोष्टी की ज्या तुम्ही नक्कीच डॉक्टरला दाखवायला पाहिजे. पाठ सगळ्यांचीच दुखते, मान सगळ्यांचीच दुखते, त्याला काही लगेच सिरियस गोष्ट नाही. बॅकपेन और बॅकपेन ऑफ मोर दॅन 1 month ड्युरेशन, ऑफकोर्स त्यातही काही लोकांना वर्षांपासून बॅकपेन असतो, ते वेगळं. पण हेल्दी माणूस त्याला महिन्याहून असते तर ॲटलिस्ट चेकअप करून घ्या. नॉर्मल बॅकपेन एक आठवडा 2 आठवडे
3 आठवड्यात इट शुड सेटल. खूप लॉंग ड्युरेशन आहे तर गेट इट चेक. विकनेस इन हँड्स ऑर लेग्स, हातपाय कमजोरी स्पेसिफिकली की पायाचा लोळा पडलाय थोडा, चालताना एकदम लपकतो पाय, जिने चढताना एकदम लपकतो, तर इट कुड बी सम स्लिप डिस्क प्रॉब्लेम. इनॅबिलिटी टू पास युरिन ऑर कंट्रोल, लघवीचा प्रॉब्लेम. हे प्रोस्टेटचा प्रॉब्लेम याच्याप्रमाणे कॉमन आहे, पण अदरवाईज जर यंग माणसात लघवी होत नाही, पोट फुगायला लागले किंवा लघवी पूर्ण करता येत नाही, असं वाटतं की सारखं जायला लागते, तरी कुड बी म्हणजे लघवीच्या कंट्रोलची नस नाही मधूनच जाते, त्यामुळे काही त्याच्यावर प्रेशर आलं तर लघवीचा प्रॉब्लेम इज अ सिरियस रेड फ्लॅग. त्याला लगेच सर्जरी लागते आणि ती रिकवर होत नाही जर जास्त वेळ प्रेशर वगैरे, त्यामुळे इट्स अ सिरियस प्रॉब्लेम. नंतर हे बॅक पेन बरोबर भूक न लागणे, वजन कमी होणे, ताप, खोकला, हे सगळे इन्फेक्शनचे साईन्स आहेत. किंवा ट्युमर, कॅन्सर कुठेतरी शरीरातनं सगळ्यात आधी स्पाईनमध्ये स्प्रेड होतो आणि ब्लड सप्लाय स्पाईनचा जास्ती आहे. समजा लंग कॅन्सर आहे, त्याला अर्ली स्टेज थोडंफार खोकला येतो, ताप आहे, भूक लागत नाही, वजन कमी होतं, याचा आपण काय बरं नाही वाटत आहे म्हणून, आणि पाठ दुखायला लागली. जर तुम्हाला लंगमध्ये तेवढा मोठा ट्युमर व्हायच्या आधी तो स्पाईनला स्प्रेड होऊ शकतो. त्यामुळे हे त्रास आणि बॅक पेन असेल तर नक्कीच MRI आम्ही सांगतो 100%. काहीतरी सिरियस प्रमाणात इन्फेक्शन नाही तर ट्युमर. टिंगलिंग नमनेस इन बोथ फीट अँड जेनायटल एरिया, संडासच्या ठिकाणी जर बधीर पडलाय तो आणि पायातील पेन आहे, बधीरपणा आहे असेल तर स्लिप डिस्कचा हा सिरियस प्रॉब्लेम आहे, त्याला अर्जंट इमर्जन्सी सर्जरी लागते. मोठी डिस्क आहे असं मला लागते, लघवी संडासचा कंट्रोल जातोय, इमिजिएट सर्जरी लागते, काही म्हणजे अल्टरनेटिव्ह नाही. लॉस ऑफ बॅलन्स वेळ वॉकिंग, म्हणजे चालताना तोल जातो, जमीन नीट समजत नाही, कापसावर चालल्यासारखं वाटतं. हे कॉमन प्रेझेंटेशन आहे. पेशंट कसं सांगतात, अल्कोहोल पिऊन माणूस जसा चालतो तसे ते चालतात की आत्ता पडेल कधी पडेल असं, त्याला लॉस ऑफ बॅलन्स होतात. असं असेल तर स्पायनल कॉर्डवर प्रेशर आहे कुठेतरी, नेक किंवा बॅक. लोअर बॅकच्या प्रेशरला सहसा होत नाही, वरती स्पायनल कॉर्डचं प्रेशर आहे, त्यामुळे लॉस ऑफ बॅलन्स वेळ वॉकिंग इज अ सिरियस प्रॉब्लेम, जनरली सर्जरी लागते त्याला. बॅक पेन विथ हिस्ट्री ऑफ ट्यूमर, मला आधीच ट्यूमर होऊन गेला आहे आणि बॅक पेन झाला तर लगेच आम्ही MRI करतो, कारण स्पाईनमध्ये सगळ्यात कॉमनली तो स्प्रेड होऊ शकतो कोणताही कॅन्सर. नाईट पेन्स, रात्री झोपेत सगळे पेन जातात, पण जर रात्री झोप मोडते पेनमुळे तर तो सिरियस पेन आहे. कारण जेव्हा असंच रिलॅक्स होतात, थोडी हालचाल झाली तर एकदम पेन होऊन जर ते उठत असते तर जनरली 2 पॉसिबिलिटी, कॅन्सर, इन्फेक्शन, दोन्हीमध्ये नाईट पेन्स असतात. तर नाईट पेन्स हे अगेन रेड फ्लॅग. हाऊ टू टेक केअर ऑफ युअर स्पाईन, तर इम्प्रूव्ह पोस्चर, जनरल स्लिप डिस्क वगैरेसाठी तुमचं कसं बसायचं स्टाईल दाखवतो. डाएट, होम फूड, कॅल्शियम, प्रोटीन्स, अवॉइड अल्कोहोल, स्मोकिंग, रेग्युलर 1 hour एक्सरसाइज विथ वेट ट्रेनिंग ॲटलिस्ट 2दा, ॲक्टिव्ह लाईफस्टाईल, आउटडोर ॲक्टिव्हिटीज, अवॉइड बेंडिंग अँड ट्विस्टिंग. हे सगळं समरीसारखंच आहे. बेंडिंग द हिप्स अँड नीज, ज्यांना मणक्याचा त्रास आहे त्यांनी मुवमेंट हिप्स आणि नीजमध्ये करावी. हे असं वागू नये, पाठीतनं वागू नये, हिप आणि नीमध्ये. ते म्हणजे कोणते फिजिओथेरपिस्ट शिकवतील जर तुम्हाला असेल पाठीचा त्रास. गुड सिटिंग पोस्चर, आणि आजकाल बसण्याचीच कामं जास्ती आहेत. स्पाईन एक्सरसाइजेस आहेत आणि अर्ली डिटेन्शन. आता हाऊ टू सिट इन अ चेअर, स्ट्रेट बॅक, हिप आणि नी सेम लेवलला आहे. हे आजकाल ते चेअरची हाईट कमी जास्त होते, तर तुमचं म्हणजे हे असाही नको आहे किंवा हे असंही नको आहे बसताना. हिप आणि नी एका लाईनमध्ये पॅरलल टू द फ्लोर. त्यानंतर एल्बो 90 डिग्री, रिस्ट
इथे फक्त टच स्क्रीनचा टॉप तुमच्या आय लेवलला, पाठीला सपोर्ट. आजकाल सगळे ॲक्टिव्ह लोक, सगळे. माझी शनिवारी ओपीडी असते दिनात 2 ते 6. हा सगळ्यात कॉमन टाईम आहे टीच्या लोकांना. म्हणजे अक्षरशः कंटाळ येतो, तेच गोष्ट सांगायची असते सगळ्यांना. ते सगळे असे असतात, असे. कारण हे असंच असतं दिवसभर. तर त्यांना सांगायला की तुम्हाला असं व्हायचं आहे. शोल्डर्स पुल्ड बॅक. जी पोस्टीरियर मसल्स आहेत ना आपल्या बॅक साईडचे, पायातले, बटक्समधले, बॅकचे पोस्टीरियर मसल्स वीक होत जातात लोकांचे. जे जिमही करतात आणि पुढच्या करतात, डिप्स करतात, काय बेंच प्रेस करतात, डंबेल्स करतात, हे सगळं पुढचं डेव्हलप होतं. पुढचे मसल्स तुम्ही एनिवे वापरताय रोज. सगळ्या ॲक्टिव्हिटीज पुढच्या, मागचे वापरतच नाही. कारण खेळ नाही, स्पोर्ट नाही, एक्झरसाइज सगळे पुढचे. तर पोस्टीरियर चेन स्ट्रेंथनिंग आम्ही म्हणतो त्याला, फिजिओ शिकवतात. पोस्टीरियर चेन स्ट्रेंथन करायची खूप गरज आहे. हे सगळे चुकीचे पोस्टर आहे. बेंड हे असं बसायचं, पुढे ही बरोबर पोस्टर. लिफ्ट कसं करायचं हे कमरेतनं वापरणं झालं. वेट बॉडीपेक्षा लांबच चाललंय, हे चुकीचं आहे. तर असं बसायचं, पाठ सरळ ठेवूनच उठायचं. म्हणजे तुमचा जो मुवमेंट आहे हिपमध्ये, म्हणजे हिप आणि नी, आणि वजन शरीराच्या जवळ पाहिजे. जेवढं लांब राहाल तेवढं स्पाईनवर स्ट्रेस येतो. हाऊ टू स्टँड, वेगवेगळे चुकीचे पोस्चर आहेत आणि तुम्ही बघितले असतील, प्रत्येक लोकांमध्ये असतात. हे करेक्ट पोस्चर. सिमिलरली तुम्ही किचनमध्ये काम करत असाल तर खाली एखादं छोटं स्टूल असेल, तुम्ही जर त्याच्यावर पाय ठेवला, तुमचा बेस जो आहे स्टॅन्सचा तो वाईड होतो. जेवढा वाईड बेस तेवढं तुमच्या स्पाईनला कमी दमतो. तर मी पाय जेवढे जवळ ठेवीन, मला बॅलन्स करावा लागेल. जेवढे लांब ठेवायला तेवढं तुमचा बॅलन्स चांगला आहे. तो बेस वाईड पाहिजे, त्याची हाईट बरोबर पाहिजे. फार वाकून फार असं तुमचं काम नाही. तर हाईट जवळजवळ 90 डिग्री, बाकी स्पाईनचं स्ट्रेट. हे तुम्ही जोपर्यंत पोस्टीरियर मसल्सचे एक्झरसाइज नाही करत, ते अवघड आहे नुसतं बघून. कारण ॲक्च्युअली कामाच्या ह्याच्यात मी बिकम लाईक दिस. ते मसल स्ट्रॉंग झाल्याशिवाय तुम्ही ते असं करणारच नाही. त्यात काही शो ऑफ या गोष्टी आम्ही करतो. हे टॉक आहे तो सिंपल गोष्टीवर आहे. असे काही 30 वर्षाची बाई ट्रकने स्कूटरवर जाते कर्वे रोडवर, ट्रकचा धक्का लागला, पूर्ण डिस्लोकेशन आहे. हे इथे हा स्पायनल कॉर्ड पूर्ण धरला आहे, कम्प्लीट पॅरालिसिस. हे आम्ही लगेच रात्रीतनं सर्जरी करून सगळं जागेवर बसवलं, पण ताकद येत नाही. पूर्ण ताकद गेली आहे. तरी ती फिजिओथेरपी वगैरे चालू आहे, पण दीज पीपल डोंट रिकवर. पूर्ण पॅरालिसिस झाल्यांना रिकव्हरी होत नाही. 80 वर्षाच्या आजी आहे, मल्टिपल ऑस्टिओपोरोसिसमुळे फ्रॅक्चर्स आहेत, मल्टिपल. त्यातला हा फ्रॅक्चर हा नसायला दाबतोय, त्यांचा लघवीचा कंट्रोल केलेला आहे. हे मोठं फिक्सेशन लागलं त्यांना 80 वर्षाला. आता याला 7-8 वर्ष झाले, शी इज डुईंग व्हेरी वेल, अजून येतात. सो ते डू वेल लवकर केलं तर. हे असे यंग पेशंट एवढं हाड पुढे गेले, हाडामध्ये मागे डिफेक्ट आहे, डेव्हलपमेंटल डिफेक्ट असतो हा स्पॉन्डिलोलिस्थेसिस. याला 2 ते 3 सेंटीमीटर इन्सिजनमध्ये करता येतं, मिनिमली इन्व्हेजिव्ह. सगळं थ्रू स्मॉल कीहोल इन्सिजन्स फिक्सेशन करून हाड जागेवर आणता येतं. दुसऱ्या दिवशी चालतात, दुसऱ्या दिवशी घरी जातात. सो मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी म्हणजे छोट्या इन्सिजनमध्ये इमेज गायडेड सर्जरी असते. काही स्पेसिफिक इंडिकेशन असतं. प्रत्येक गोष्ट मिनिमली इन्व्हेजिव्ह नाही करता येत, कोणी किती शिकलेला असतो. कारण ते कारण कसं पाहिजे, मिनिमली इन्व्हेजिव्ह होणार तरच ते करता येत. तर हे क्लासिक इंडिकेशन आहे.
की फक्त हाडाला मागे घ्यायचं आहे. तर हे सगळं छोट्या ह्याच्यात 2 ते 3 सेंटीमीटर बनणं होतं. मागे घेणं म्हणजे त्याचा स्क्रूइंग करतात. स्क्रू हे स्क्रू घातलं, हे मध्ये स्पेसर घातलाय, याच्यामध्ये हा स्पेसर घातलाय आणि ते स्क्रू स्पेशल त्याचं स्ट्रक्चर असतं. हां, ते म्हणजे तुम्ही जेव्हा स्क्रू घालता तेव्हा एक पुढे गेलेला असतो, एक मागे असतो, पाठीमागं रॉड लागतात आणि त्या स्क्रूच्या हेडवर मोठे टॉवर्स असतात. रॉड घातला तो टाईट करत गेलं, खालचा जो बाहेर आहे स्क्रू त्याला आधी टाईट करायचं पूर्ण, आणि मग जो पुढे गेला आहे त्याला हळूहळू टाईट करत गेलं दोन्ही बाजूने, 2 राईट आणि लेफ्टचे स्क्रू हळूहळू करत गेलं ते हळूहळू मागे रिडक्शन होतं. पॅरालिसिस स्पाईनच्या कुठल्या प्रकारचा पॅरालिसिस अवॉइड करता येतो का, आणि स्पाईनच्या कुठल्या प्रकारचा इम्पॅक्ट मिळेल पॅरालिसिस? आता हे स्टेबिलिटी जी आहे स्पाईनची, ती काही गोष्टी व्हायला गामॅटच्या बोन्स डिस्क आहे, ती जर डिस्टर्ब झाली ट्रॉमामध्ये, खूप मोठा ॲक्सिडेंट झाला, वरतून पडले त्याच्यात, किंवा इन्फेक्शनमुळे ट्युमरमुळे ते स्ट्रक्चर्स डॅमेज झाले तर अनस्टेबल झालं तर पॅरालिसिस होऊ शकतो. पॅरालिसिस अनस्टेबल आहे, पॅरालिसिस नाही आणि तुम्ही ऑपरेशन केलं तर प्रोग्नोसिस इज गुड. पॅरालिसिस ऑलरेडी झाले तर मग गॅरंटी नाही, तरी स्टेबिलाइज करतो आपण, किती रिकव्हरी होईल हे नाही सांगता येत. Paralysis is where one part of your control is gone, lost. Right? हां, म्हणजे ब्रेन सिग्नल जातात की तुम्हाला असं वाटलं करायचं तर नाही करता येत, पाय हलतच नाही, हात हलतच नाही. आणि नॉर्मली ज्या लेवलवर झालंय इंजुरी त्याच्या खाली पॅरालिसिस उलट नाही. लोक घेऊन होतात मला हात दुखतोय आणि कमरेत स्लिप डिस्क आहे, तर त्याला ऑपरेशनचा उपयोग नाही, कारण मी किती केलं तरी हातातलं पेन नाही जाणार, ते मानेचा काहीतरी प्रॉब्लेम. ही सगळ्यात कॉम्प्लिकेटेड केस आहे मी केलेली आत्तापर्यंत. 9 वर्षाचा मुलगा आहे, पूर्ण असा मणका झालेला, त्याचा ग्रोथचा प्रॉब्लेम आहे, मणका तसा वाढत नाही, त्याला सिंड्रोम होत आहे, असा झालेला पूर्ण. ह्या स्पायनल कॉर्ड इथून एवढीच घालवलेली. मग आजकाल नवीन टेक्नॉलॉजी आहे 3D प्रिंटिंग, तर याच्यात तुम्ही हे सगळं फीड केलं तर ते आम्हाला मॉडेल बनवून दिलं त्यांनी. त्याच्यात स्टडी करता येतं की हे ॲक्च्युली आतमध्ये कसं आहे, सर्जरी प्लॅन करता आली, कारण 9 वर्षाचं हाडं एकदम छोटे असतात. ते पुढून जाऊन हे सगळं हाडं काढलं, हे पूर्ण नस फ्री केली, पाठीमागे स्क्रू घातले. याला जवळजवळ 8 वर्ष झाले, अजून आपल्याला येतो वाढलाय, सगळं हाड सोडलंय. बट दिस वॉज व्हेरी चॅलेंजिंग सर्जरी. पण रुटीन काम बॅक पेनच असतं. कॉमनली IT लोक बॅक पेन म्हणून येतात, हे सगळे कधीतरी वन्स इन अ व्हाईल. एक जनरल सगळ्यांची कमेंट असते, म्हणजे मे बी आफ्टर 40-50 की पाय दुखते, कंबर दुखते, हे करून पाहिलं ते करून पाहिलं, तर व्हॉट वुड बी युअर ॲडवाईस फॉर सच पीपल? म्हणजे आय वुड ॲडवाईस की काही पेनचा भाग एक्सेप्ट करायला पाहिजे. म्हणजे असे लोक येतात आमच्याकडे जे 10-15-20 डॉक्टरांकडे जाऊन आले, सगळीकडे होतं तेच मिळत असतं. मी काही फार वेगळं नाही सांगणार अशा लोकांना. तर जे स्पाईनचे बोन्स आहेत, त्याचे जॉईंट्स आहेत, त्याचं जसं गुडघ्याचा आर्थरायटिस होतं, स्पाईनमध्ये आर्थरायटिस होतं. बॅक पेन हा एका एज नंतर असणार, तर त्याला कंट्रोल करता येतं फार जास्ती तर थोडे मेडिसिन्स, थोडे एक्झरसाइज, कारण हे डिजनरेशन थोडीशी इन्स्टेबिलिटी दिसते, सटल इन्स्टेबिलिटी असते आपल्या बॅक पेन. मसल स्ट्रेंथनिंग आणि फिजिओथेरपी योग्य प्रकारे केली तर ती बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येते. पूर्ण जाणार नाही पण रिसेंट कंट्रोल. आणि जशी तुम्ही ते क्लिअर केलं छान की कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी दोन्ही पण आवश्यक आहे. पण जनरली आपण फिमेल्समध्ये बघतो मेनोपॉज नंतर
बरेच काय काय ॲडवाईस स्टँडर्ड असतात, हे घ्या ते घ्या. आणि असं पण ऐकिवात आहे की कॅल्शियम घेऊन काही येतं उपयोग नाही. वॉटेवर इज गोइंग टू हॅपन. नाही कॅल्शियमचा रोल आहे ॲज अ सप्लिमेंट. एज जसं वाढत जातं आहार कमी होतो. आपण लहानपणी खातो तसं काही असं खूप खात नाही. तर बॉडीची रिक्वायरमेंट 1 ग्रॅम कॅल्शियम पर डे आहे. तुम्ही 20 वर्षाचे असाल किंवा 80 वर्षाचे असाल, 1 ग्रॅम कॅल्शियम फूडमधून मिळणं जर अवघड जर तुमचा आहारच तेवढा नाही. त्यामुळे 60 वर्षानंतर युजली ॲडवाईज 500 मिलीग्रॅमची एक टॅबलेट कॅल्शियमची रोज घेऊ शकता. कारण आहारात 1 ग्रॅम मिळणं खूप खायला लागेल, तेवढं काही खात नाही त्या वयाला. तुमचा नसेल तेवढा आहार तरी कॅल्शियम टॅबलेट पर डे 500 मिलीग्रॅमचीच असते. लोअर बॅकचा प्रॉब्लेम हा एव्होल्युशनरी आहे का, की आपण 4 पायावर होतो आणि नंतर उभं राहिलेलो आहे, तर तो कायमचा विकनेस तो तिथे राहिलेला आहे. विकनेस किंवा त्याचा डेफिनेट पोस्चर बदल म्हणजे जसं आणि त्याला अजून अडॉप्ट झालेलो नाही आपण नाही असं अडॉप्ट झालोय, पण ते पोस्चर आहे असं तर त्याचा प्रॉब्लेम काय ना काय नाही. आणि वर लाईफस्टाईल सिटिंग आणि एक्सरसाइज लाईफस्टाईलचा इश्यू असते. आणि 4 लेग्सवर 2 लेग्स म्हणजे क्वार्टर पॅडपासून बायपेडल पेडचा तो आहे प्रॉब्लेम. हे असल्यामुळे तुम्हाला स्पाईनचा येणारच प्रॉब्लेम. कारण डायनॅमिक्सच तसे आहे, फिजिक्सच तसं आहे त्याचं, याला काही नाही करता येत. तो शेप स्पाईनचा तसा बनलेला आहे, एस शेप आहे, तो मेंटेन राहायला पाहिजे. त्याच्याने फोर्स ट्रान्समिशन चांगलं होतं. ॲग्रेसिव्ह एक्सरसाइजेस म्हणतात बॅडमिंटन की त्याला एकाच साईडला तुम्ही लेफ्ट हँड तर लेफ्ट रायटिंग एका साईडलाच काइंड ऑफ एक्सरसाइज जास्त होतो. हो त्याचं काही नाही ते ठीक आहे, कारण हे असतात ते कंपाऊंड असतात. तुम्ही एका हाताने जरी मारलं दुसरं काय असं नाही ठेवता, फील करतो. काहीतरी करतच असतो. तुम्ही जर ॲक्च्युअली राईट हँडेड असाल तर तुम्ही एनिवे सगळ्या गोष्टी राईट हँडनेच करता. तर ती लॅटरॅलिटी थोडी असतेच की राईट हँडचा राईट हँड स्ट्रॉंग असतो, लेफ्ट हँडचा लेफ्ट हँड असतो, दॅट इज ओके. पण तुम्ही जेव्हा हे स्पोर्ट्स खेळता हे कंपाऊंड ॲक्टिव्हिटी आहेत, त्याच्यात सगळे मसल्स काम करतातच. आणि स्पोर्ट्समध्ये तुम्हाला बॅक पेन होत असेल तर तुमच्या फिटनेसचा प्रॉब्लेम आहे. फिटनेसवर आपण लक्ष देत नाही आजकाल. खेळाडू नाही, माझ्या वाईफ इज अ स्पोर्ट्स फिजिओ, तर ती स्पोर्ट्स प्लेअरनाच फिजिओथेरपी म्हणून ॲडवाईस देते. प्रॉब्लेम आम्ही तोच बघितला आहे की एखाद्याला नॅशनल लेवलला खेळायचं किंवा इंटरनॅशनल खेळायचं, तुमचं शरीर तेवढं फिट आहे का त्या लेवलला खेळायला, तेवढं ते नसतं. तर तिचं काम आहे ते त्या लेवलला नेणं. नाहीतर लोक काय प्रयत्न खूप करतात, त्याने इंजुरीज होतात. म्हणजे त्याला कंडिशनिंग म्हणून. म्हणजे आता समजा आपणच या एजला खुर्चीवर बसून येतो आणि त्याला बाहेर वजन वाढलं आहे, फिटनेस चला क्रिकेट खेळायला एकदम उठून खेळायला जातात. मग तुमची बॉडी सगळेच नाही त्या मसल्सना. फर्स्ट यू टू स्टार्ट फिटनेस एक्झरसाइज, थोडं मसल ट्रेनिंग, ते 1-2 महिने 3 महिने केल्यावर मग ग्रॅज्युअली होईल स्पोर्ट. आता याच्यावरती तुझे तुमचा कंडिशनिंगचं तर म्हणजे मी आता फिटनेसमध्ये आहे गेली 40 वर्ष, ऑकेजनल प्लेयर्सला सगळ्यात जास्त येतो. 2 आठवड्यात एकदा खेळणार किंवा 15 दिवसातनं त्यांना जास्त सगळ्यात जास्त, कारण ते नॉट कंडिशन ॲट ऑल. तर हे 2 टाईपचे इंजुरीज आम्ही बघतो. एक आहे असे की जे कंडिशन नाही म्हणून, आणि दुसरं असतात ओव्हर युझिंग. जे सीझन प्लेयर्स आहेत त्यांना अजून पाहिजे अजून पाहिजे अजून पाहिजे, खूप करतात, रेस्ट देतच नाही, ते त्याचे इंजुरीज होतात. ते बॅलन्स पाहिजे. So what kind of backward exercise do you recommend? बॅकचे एक्सटेन्शन एक्सरसाइज असतात. त्याच्यानंतर हे ग्लुटेल मसल्सचे एक्सरसाइज जसे स्क्वॅटिंग आहे, डेडलिफ्ट्स करतात लोक, किंवा रोईंग म्हणजे डंबेलनी ओढायचं मागे. त्याचे कसं करायचं ते पद्धत आहे, त्यामुळे फक्त नाव सांगतो की स्वतःने करायचं.
डेडलिफ्टमध्ये सगळ्यात जास्त स्लिप डिस्क होते लोक. म्हणजे मनुष्य नवीन असा बघतो आज जिम करू आणि जिममध्ये जाऊन डेडलिफ्ट करतात. डेडलिफ्ट इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लिकेटेड आणि कंपाऊंड होल बॉडी एक्सरसाइज. डेडलिफ्टमध्ये बेसिकली ते डंबेल घेऊन त्याला उचलायचं असतं आणि ठेवायचं. ते वाटतं सोपं पण ते कसं उचलायचं हे खूप क्रिटिकल आहे. ते जिमचे काही तुम्हाला करायचे असतील तर ते तुम्ही अंडर बॅट आणि असं कुठली सांगितलं ते झालं. सिम्पल पुशअप्स जे आहे हे तुम्ही कुठे हात ठेवता, किती जवळ, किती वाईट, किती मागे पुढे, त्याच्यावर कोणते मसल्स तुमचे ॲक्टिवेट होतात आणि पोस्टिरियर चेन कशी ॲक्टिवेट करायची यालाही मेथड आहे. किंवा लंजेस असतात. लंज मला करायचं आहे त्यात गुडघ्याची पोझिशन आहे कारण लोक करायला जातात गुडघा दुखतो बरोबर ते करून येतात. ते डू इट अंडर सुपरविजन. दुसरं आहे की लाईट वेट्स करा, हेवी नाही. रिपिटेशन वाढवा. लोक म्हणजे असं 7-8 रिपिटेशन वाढा खूप हेवी वेट घेतात पण या मुलं युजली ॲडवाईस की 15 रिपिटेशन जाऊ द्या. अनलेस यू आर टू सिरियस कॉम्पिटेटिव्ह बॉडी बिल्डिंग किंवा असं तर वेगळा प्रश्न आहे. पण अदरवाईज फॉर कॉमन मॅन रिपिटेशन वाढवा, लाईट वेट्स घ्या, पोझिशन आणि टेक्निक बरोबर ठेवा. खूप मी आज 15 किलो 20 किलो उचललं पण ते चुकीचं उचललं तर त्याच्याने इंजुरी होतात. माझ्याकडनं शेवटचा प्रश्न आहे. जे सायकलिस्ट आहेत त्यांना सायकलिंग करायला आवडतं 20-25 किलो, त्यांचं जे पोश्चर आहे ते कम्प्लीट असं झालेलं असतं. किंवा काही बाईक्स पण आहेत आजकाल की ज्याच्यामध्ये असं नाही बसत तुम्ही, असं पूर्णपणे. याच्याबद्दल काही सांगू शकाल हे बरोबर आहे का? म्हणजे याला म्हणजे आम्ही मध्ये एक सरकारमध्येच सायक्लिस्टच्या ग्रुपला एक आम्ही टॉप केलेला मी आणि माझ्या वाईफ. त्याच्यात त्यावेळेस बरंच याच्यावर रीड केलं आणि रिसर्च केलं. त्यांना कसं असतं बेंडिंग पोस्चर आहे दॅट रिड्युसेस द एअर रेजिस्टन्स म्हणून ते वापरून चालतं. तुम्हाला स्पीड सायकलिंग करायचं असेल जर सरळ बसतो तर हवेचं जे रेजिस्टन्स आहे ते जास्त येतं. ते कमी करायचं असेल तर तुम्ही बेंड करता म्हणजे यू गो इन टू द विंड, कट थ्रू द विंड. म्हणून ते पोस्चर असतात. ते पोस्चर तुम्हाला प्रोलॉंग ड्युरेशन मेंटेन करायचं आहे तर त्याला जे मसल्स लागतात ते तुम्ही स्ट्रॉंग करायला. ते जे बेंडिंग आहे ते जास्त हिपमध्ये ठेवा. स्पाईनमध्ये थोडंसं होणार, हिपमध्ये फोकस करायला असते आणि हे पाठीमागचे मसल्स त्यांना स्ट्रॉंग लागतात. सायकलिंग इज नॉट जस्ट अबाउट बेंडिंग. त्यांचा फिटनेस पाहिजे. त्यांना जर 25 किलोमीटर करायचं आहे तर मग पोस्टिरियर चेन तेवढी स्ट्रॉंग पाहिजे. शेवटी सगळे इंजुरीजचा इश्यू असतो फिटनेस तेवढा. मला जे करायचं आहे त्याच्यासाठी त्यांचं शरीर तयार आहे मग इंजुरी होतात. ओव्हर एक्सरसाइजनी पण माझ्या ऑफिसमधली मुलं आहेत जी जिममध्ये जातात, यंग आहेत, अराउंड 25 हे. एव्हरी वन हॅज सम प्रॉब्लेम. कोणाचा शोल्डरचा प्रॉब्लेम झाला आहे, दे हॅव अ लोअर बॅक इश्यू. म्हणजे मी आता हा जनरेशनचा प्रॉब्लेम मला वाटतं. कारण माझ्या एवढ्याचमध्ये जिम केले आहे. आम्ही लोकलला ट्रॅव्हल करायचो मुंबईत, सगळं करून जिम करायचो. मला असं कधी मला नव्हतं. आजकाल क्रेज खूप आहे काहीतरी वेगळं, काहीतरी खूप. डाएटमध्ये ते लोक असं फॅट डाएट्स, किटो डाएट, ते फक्त मी अंडी खातो, 25 अंडी खाणार आहे मुलगा माझ्याकडे आला, रोज 25 अंडी खातो तो. असा गावठी सुशिक्षित फॅमिली अगदी सरकारनं पिवळं नाही करणार, फक्त पांढरं 25 रोजची. 25 कमी सांगतो माझ्या बरोबरची लोक 60 म्हणजे त्याला शेवटी एवढं एक्स्ट्रीम जाण्याची गरज नाही. असं म्हणजे फार ट्रेंड आहे त्यामुळे ते इंजुरीज होतात. तर किती करावं आणि कसं करावं दोन्हीला कंट्रोल पाहिजे. आणि बॅक पेन जेव्हा आपण म्हणतो, इज देअर अ वे ऑफ डिफरन्शिएटिंग बिटवीन अ मस्क्युलर अँड ॲक्च्युली
समथिंग रिलेटेड. सायन्स असतात तसे कोणी पेन इन्स्टेबिलिटीचे जे पेन्स असतात ते मेकॅनिकल असतात जास्ती. मेकॅनिकलचा अर्थ आहे की लोडिंग झाल्यावरच पेन होतं, झोपलं मान असतं, बसलो चाललो की होतं, ते पण ॲक्टिव्हिटी प्रमाणे की मी 5 मिनटं केलं तर मला होत नाही, 10 मिनटं केलं की व्हायला लागतं. सो इट इज मोर ऑफ बोनी पेन किंवा एक्सरे MRI असेल. मस्क्युलर कधी कधी असतात जर मसल्स तुमचे स्ट्रॉंग नसतील ती ॲक्टिव्हिटी तेवढ्या काळ करण्यासाठी तर मी घेऊ शकत नाही एक्सरसाइज. असे सायन्स असतात. दुसरं स्ट्रेस फार बॅक पेन करू शकतो. एक पॉईंट मी सांगितला, आजकाल स्ट्रेस लेवल्स खूप हाय आहे IT च्या लोकांमध्ये. ते टार्गेट्स आहेत, तेवढा वेळ काम करायचं, वर्क फ्रॉम होम, घरीच बसून काम करत राहतात, 12 तास 14 तास असं काम असतं. त्याच्यात स्ट्रेस इतकं असतं म्हणजे एक्सरे MRI सगळं नॉर्मल असतं सगळं, पण मेंटल स्ट्रेसनी कोणताही स्ट्रेस आला त्या बॉडीला सगळ्यात आधी स्पायनल मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. हात पाय नाही दुखणार म्हणजे पण पाठ मान सगळ्यात आधी होते. तर त्याला थोडं रिलॅक्सेशन टेक्निक्स, मेडिटेशन हे सांगतो. म्हणजे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम काही नाही. स्ट्रेचिंग एक्सरसाइज, योगा खूप चांगला आहे स्पाईनसाठी. म्हणजे योगा एक्सरसाइज इज अ एक्सलंट कॉम्बिनेशन ऑफ फ्लेक्सिबिलिटी अँड स्ट्रेंथ. असं कॉम्बिनेशन मॉडर्न एक्सरसाइजेसमध्ये नाही. एकदा तुम्ही स्ट्रेचिंग करता नाहीतर डंबल्सनी स्ट्रेंथनिंग करता. योगामध्ये दोन्ही आहे. तर ते खूप चांगलं योग्य पद्धतीने केलं तर इट्स एक्सलंट फॉर द स्पाईन. अजून एक थोडा वेगळा विषय आहे, पण ॲज यू आर एक्सपर्ट, जसं तुम्ही स्ट्रेसचं सांगितलं की स्ट्रेस हॅज अ कनेक्शन विथ द बॅक पेन, तसं सायकोलॉजिकल काही डिसऑर्डर्स जर असल्या तरी तो बॅक पेनशी कनेक्टेड आहे का? असू शकतो. म्हणजे मोस्टली हे अँझायटी, डिप्रेशन ह्याच्यामध्ये दुखतंच. बरेच लोक येतात त्यांनी जे टेस्ट मी म्हणेन ते सगळे केलेले असतात, सगळे नॉर्मल असतात. मग अशा लोकांना आमची गरजच नाही. म्हणजे नीड सायकोलॉजिस्ट काउन्सिलर की म्हणजे त्यांनी गृहीत धरले की मला काहीतरी प्रॉब्लेम आहे. सो दे डोंट एक्सेप्ट की सगळं नॉर्मल आहे. दे जस्ट डोंट एक्सेप्ट. म्हणजे यंग अशी मुलं 25-30 वर्षांची, मग त्यांचे इश्यूज दुसरे असतात. आता आम्हाला प्रॉब्लेम काय येतो, मग एक पेशंट एक व्हिजिट लागला पहिल्यांदा, मी 10 ते 15 मिनिटं त्याच्याशी बोलतो, मला त्याचं बॅकग्राऊंड नाही कळलंच नाही. आता एक होता तो 30 वर्षाचा मुलगा, तो 3-4 येत राहायला हळूहळू कळलं, त्याचं लग्न होत नाही, त्याला मुलींची बोलताच येत नाही, हे त्याचे इश्यूज आहेत. ते हळूहळू तो दरवेळेस काहीतरी म्हणजे मला कसं बोलायचं कळत. म्हणजे माझं ती स्पेशालिटी नाही आहे. माझ्याकडे मी सगळं केलं आहे. तसं सायकोलॉजिकल इश्यूज, स्पायनल प्रॉब्लेम सगळ्यात आधी येतो. त्यामुळे ते डिफरन्शिएट करता यायला पाहिजे. जे जरासं अवघड आहे एका विजिटमध्ये. एक थोडासा वेगळा विषय म्हणजे तो आन्सर तुम्ही द्या किंवा आपण स्पिरिच्युअल वेमध्ये बघतो किंवा आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये चक्र असतात, बॅक साईडलाच 5 किंवा 6 चक्र असतात. तर त्याचा काही तुम्ही विचार केला आहे? हो, विचार केला आहे, पण थोडं मला नॉलेज नाही त्याच्यामध्ये. पण ते चक्र वगैरे स्पाईनमध्ये असतात, ते कुठे इथे म्हणतात एक नाभी आणि हार्टमध्ये. स्पाईनमध्ये मला वाटतं एखादंच आहे, त्याच्या खालचं जे आहे ते होते स्पाईनमध्ये. मी त्यातला एक्सपर्ट नाही. फॉर्मल थँक्यू नाही आहे, अगदी मनापासून धन्यवाद. कारण खूप बेसिक डाऊट्स क्लिअर केले. आणि जनरली आमच्याकडे नॉर्मलला आम्ही जातो डॉक्टरकडे आणि ते म्हणतात हे टेस्ट कर, ते टेस्ट कर, आणि आम्ही आपली चर्चा करून करायला पाहिजे की किती टेस्ट करायला सांगितल्या. तर आय थिंक
expert to take the next level of steps. Those are pretty important, and I think the message which we have taken is that when we go to doing any kind of exercise, instead of doing over exercise, continue it with the repetition and doing it right. So that's the right message we have taken from this session. So thank you so much. आणि तुम्हाला पण सगळ्यांना धन्यवाद. Those who have joined online also. So we have been always trying to get all these honorable experts to guide us, get our doubts clarified. So request everybody to join in person whenever it is possible, so that we give the due respect to the expert also. And because they are coming all the way, spending almost 1 hour or more than that over here. So that's a request to everybody. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सेशन अरेंज करताना जसे त्यांचे आशीर्वादच आपल्याला असतात तसं लोकेशन वाईज आय स्पेशली वुड लाईक टू थँक मिस्टर प्रवण शेंकर हू इज द ओनर ऑफ दिस इव्हॉल्व हायस्कूल. म्हणजे सडनली चेंज झाला व्हेन्यू आणि ते से नो नो वी विल अरेंज इट इन द ग्लोबल स्कूल इट्सेल्फ, डोंट वरी. Thank you so much to him and management of the school. And this is a new school with I would say great vision they have in front of them. So they arranged this session in such a nice auditorium, and we would like to continue this for our further sessions. So thank you so much.